नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. कालच अमरावती लोकसभा निकाल लागलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, ज्या तिवसा मतदारसंघाच्या प्रसिद्ध आमदार आहेत आणि खूप मोठा त्यांचा राजकीय प्रवास आहे. कदाचित या राजकीय प्रवासाचाच आपल्यासमोर हा जो निकाल लागलेला आहे ते त्याचंच फळ आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. ताई, तुम्ही 2 वर्षापासून या इलेक्शनच्या मागे होत्या असं आम्हाला माहिती आहे. तर तुमचं या निवडणुकीला घेऊन काय मायक्रो प्लॅनिंग होतं? खरं 2 वर्ष नाही, पण ज्या दिवशी माजी खासदार नवनीत राणा यांनी आम्हाला धोका दिला त्या दिवशीपासून आम्ही ठरवलं होतं की परत काँग्रेस या ठिकाणी लढणार आणि सेक्युलर वोट्स इथं आहेत आणि आम्ही निवडून येणार. त्यांना निवडून आणण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा मोठा सहभाग होता आणि त्याही वेळेला सगळ्यांनी साथ दिली होती, ह्याही वेळेला सगळ्यांनी साथ दिली. त्याही वेळेला आमचे विरोधक पडले होते, ह्याही वेळेला आमचे विरोधक पडलेले आहेत. असं इतकं दल बदलू असू नये आयुष्यामध्ये. एकीकडे तुम्ही तुमच्या करिअरच्या स्टार्टिंगला तुम्ही सेक्युलर वोट्स घेतात, दुसरीकडे तुम्ही हिंदू शेरणी म्हणतात स्वतःच करतात सगळं. आणि अमरावती जिल्ह्याचं राजकारण त्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर नेलं होतं किंवा नेलेलं आहे की ते साफ करता करता आम्हाला नाकीनऊ येतो. या जिल्ह्याचा एक इतिहास आहे. या जिल्ह्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचा वारसा आहे. आई रुक्मिणीचं माहेर हा जिल्हा आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कॉन्स्टिट्यूशनल कमिटीमध्ये ते होते. संविधानाची रचना करण्यामध्ये या जिल्ह्याचा सहभाग राहिलेला आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती या जिल्ह्याच्या राहिलेल्या आहेत. तर जी व्यक्ती या जिल्ह्यातून निवडून जाते तिच्याकडनं अपेक्षा भरपूर असतात. पण यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये नाच गाणे दहीहंड्या हिरो हिरोईन अजून बाकीच्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी सगळ्या केल्या आणि त्याचं उत्तर जनतेने त्यांना दिलेलं. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक होती. जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली, नाही तर त्यांच्या पैशाच्या समोर आम्ही कसे टिकू शकतो. त्यांच्यापाशी माठ पैसा, ब्लॅक मनी, अंडरवर्ल्ड, अजून काय काय सगळंच काय. अरे सुप्रीम कोर्टातून स्वतःचा खोटं सर्टिफिकेट असलेला निकाल ते बदलून आणतात. हायकोर्टाने त्यांचं सर्टिफिकेट खोटं आहे, ते काय खरं नाहीच आहे, त्यांना जेलच व्हायला पाहिजे, पण तो निकाल ते मॅनिप्युलेट करतात. सुप्रीम कोर्टाला मॅनिप्युलेट करणारे लोक या ठिकाणी या जिल्ह्यावर आहे आणि आमच्या जिल्ह्याला त्यांनी काळिमा फासलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अमरावतीकरांनी ठरवलं की ह्या वर्षी खरा सच्चा अमरावतीकर निवडून द्यायचा आणि बळवंतदादा आपल्याला खासदार म्हणून या ठिकाणी दिसतात. बघा ताई, नेहमी म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, मग ती स्त्री कुठल्याही रूपामध्ये असू शकते. तर आता जे आपले खासदार झालेले आहेत बळवंतजी वानखेडे, त्यांच्या पाठीमागे पण म्हणजे त्यांच्या यशाच्या मागे पण एक स्त्री आहे. तर लोक त्यांच्या यशाचं श्रेय तुम्हाला देतात, तर या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? सगळ्यांना, सगळ्या जनसामान्य, सगळ्या जनतेला अमरावतीचा खूप विश्वास माझ्यावर ठेवला. मी म्हणतील त्या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकल्या. पैसे नसतानाही आम्ही ही निवडणूक व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही लढू शकलो. पोलिंग बूथ असो किंवा काउंटिंग एजंट असो, त्यांचे सातत्याने EICCकडनं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स होते. आणि खरं बघायला गेलं तर हनुमानजींनी आम्हाला खूप साथ दिली. हनुमान राया आमच्या पाठीशी होते आणि म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकलो. अयोध्येमध्ये श्रीरामजी आमच्या पाठीशी होते म्हणून अयोध्येची निवडणूक आम्ही जिंकली. सर्व देव आमच्या पाठीशी आहेत आणि म्हणून संविधान रक्षक आज सरकार बनवतात. तर मेळघाटामध्ये राणा यांचं काम बऱ्याच प्रमाणामध्ये होतं अशा चर्चा आहेत. आणि आपले जे आमदार म्हणजे माजी आमदार होते ते दर्यापूरचे, त्यांचं काम दर्यापूरपर्यंत होतं. तर त्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीकडून कशा पद्धतीचे प्रयत्न केले? बघा, असं आहे, ते अजूनही आमदार आहे, अजून राजीनामा द्यायचा. ज्या दिवशी शपथ घेतील किंवा शपथ घ्यायच्या आधी त्यांना तुम्ही माजी आमदार म्हणा. आत्ता तर ते आजी खासदार आहेत. माजी खासदाराला माजी खासदार म्हणूया जरा माझ्या पण. पण काही त्यांचं काम नाही आहे.
काय काम आहे? स्कायवॉक कंप्लीट झालं. एन्व्हायरमेंटलसाठी काही काम करताना आपल्याला दिसले. काही माता मृत्यूचे प्रमाण कमी होताना तुम्हाला दिसतंय का? परवा निवडणुकीच्या दरम्यान एक माता मृत्यू आणि बालमृत्यू त्या ठिकाणी झाला. कुपोषणासाठी काय काम केलेलं आहे त्यांनी? हां, त्यांनी एक काम केलं. जे ते टेंडर्स घेतात, धान्य वाटप किंवा जो खाऊ वाटप असतो, त्या टेंडरवाल्यांना त्यांनी भरपूर ब्लॅकमेल केलेलं आहे. ते काम त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात होत असतं. अमरावती जिल्ह्यात काही एखादा त्यांनी फॅक्टरी आणली, हरमनवाला मरून गेला त्यांच्या ब्लॅकमेलिंगवर. हरमनचं एक फार्मास्युटिकल कंपनी इथं येणार होती. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्री असताना तो कॉन्ट्रॅक्ट झाला होता. आणि हिंदू शेरनी का अमरावती के लिए गिफ्ट असं मारे ठुमकून गेली बाई, भूमिपूजन केले. त्या माणसाला इतकं ब्लॅकमेल यांनी केलं, तो माणूस जीव गमावला. असे अनेक उदाहरण तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये दिसतील. त्यांचे जे बंधू आहेत, रवी राणांचे बंधू सुनील राणा, ते तेवढ्याच कामासाठी त्यांना ठेवले. त्या बिचारांना काही रिस्पेक्ट तर मिळत नाही त्या घरात, पण वसुली किंग सुनील राणा मोठ्या प्रमाणात आहे आणि वसुली खरी करतात. खरं ते महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा सुद्धा पक्ष होता. मग शिवसेनेला सोबत घेऊन चालताना कशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला आला हे इलेक्शन? आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्ण आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण सोबत आहोत, उद्याही राहू. आणि अनुभव चांगलाच आहे. आणि विधानसभेसाठी काय राहणार आहे? कारण आता खासदार महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी ठरवतील, त्या अनुषंगाने निवडणुका लढवल्या. आता हा शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आता खासदार आपल्या मनाप्रमाणे मिळालेला आहे, तुम्हाला महाविकास आघाडीला विजय सुद्धा मिळालेला आहे. तर जो आपण अजेंडा मांडला होता इलेक्शनच्या पूर्वी, आता त्याला फॉलो करण्याची वेळ आता सुरू होईल, तर तो अजेंडा आपला नेमका काय होता? तर सारी निवडणूक तर तुम्ही कव्हर केली मॅडम. जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. मेळघाट हे मोठं क्षेत्र या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल इश्यूज किंवा जे रखडलेली कामं आहेत ती पूर्ण झाली पाहिजे. इथे एज्युकेशन सिस्टमवर थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे, त्याही गोष्टी झाल्या पाहिजे. मेडिकल कॉलेजच्या नावाने या राणा कंपनीने नांदगाव पेठला जी जमीन सरकारी दिलेली होती ती कॅन्सल केली आणि स्वतःच्या जमिनी ज्या ठिकाणी होत्या तिथे मेडिकल कॉलेज नेण्याचा प्रयत्न हे लोक करतायत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत कराव्या लागतील आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही बघताय की संविधान रक्षक या देशावर राज्य करतात. बघा मित्रांनो, कालच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. आज यशोमतीताईंवर खूप सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि त्या खूप बिझी होत्या आज, परंतु त्यांनी तरी मंडल न्यूजला त्यांचा अमूल्य असा वेळ दिला. त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.